गावठी बनावटी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक। अग्निशस्त्र व 2 जिवंत काडतूस असा एकूण 32,000 रुपयांचा माल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई। पुसद प्रतिनिधी। खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खंडाळा फाट्यावर अनोळखी इसम गावठी बनावटीचा देशी पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस घेऊन उभा असल्याची माहिती खबऱ्याकडून गोपनीय शाखेला मिळाल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 2 जिवंत काडतूस ज्याची किंमत 32,000 रुपयांची मिळून आली आहे। दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ कॅम्पस यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मौजा खंडाळा फाटा येथे एक इसम ज्याने अंगात राखाडी रंगाची शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे। एक गावठी बनावटीची देशी पिस्टल असून तो खंडाळा फाटा येथे थांबलाय अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ पंचासह खंडाळा फाटा येथे रवाना होऊन संशयित इसम यास ताब्यात घेऊन त्याची नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव वाशिम जिल्ह्यातील अनसिंग तालुक्यातील काजीपुरा येथील सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद कलंदर वय वर्ष 29 राहणार काजीपुरा अनसिंग तालुका जिल्हा यवतमाळ वाशिम असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीची देसी पिस्टल किंमत 30,000 रुपये तसेच 2 राऊंड म्हणजेच काडतूस किंमत 2,000 रुपये असा एकूण 32,000 रुपयांचा माल मिळून आल्याने तो जप्त करून ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बिजे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे, शरद लोहगरे, संतोष बोरगे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, कुणाल मुंडोगार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडले।